नमस्कार, मी सारिका. एसनाईनच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. प्रख्यात कवी दलित पॅथरचे संस्थापक नामदेव ढसाळ यांचे निधन. मुलुंड स्वप्ननगरी उद्यानाचा कायापालट करण्याचे आमदार सरदार तारासिंह यांचे आश्वासन. तर पवई मिलिंद विद्यालयाचा 22वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा, पारितोषिक वितरण व सांस्कृतिक उपक्रम राबवित संपन्न. पवईच्या मिलिंद विद्यालयाचा 22वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा. पवईसारख्या परिसरात उच्चभ्रू वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या पंचतारांकित सोयी असतानाच मात्र याच परिसरात कमालीचे दारिद्र्यही दिसून येते. या परिसरातील गोरगरीब वंचित विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय नसताना उंच डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या मिलिंद विद्यालयाने यावर्षी नुकतीच उज्ज्वल यशाची शैक्षणिकता जपत 23व्या वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने शाळेच्या भव्य आवारात 22व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात विकास हायस्कूल व महाविद्यालयाचे संस्थापक संचालक प.म. राऊत अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. या स्नेहसंमेलनामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्त्री शक्तीचे दर्शन घडवणारे सूर, ताल, लय यामध्ये गुंफन केलेल्या सुंदर नृत्याविष्कारांचे सादरीकरण केले. विविध प्रकारची नृत्य सादर करत मिलिंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली. स्नेहसंमेलनामध्ये स्त्रीभ्रूण हत्येवर प्रकाश टाकणारे नाटकही सादर करण्यात आले असल्याची माहिती मिलिंद शाळेची विद्यार्थिनी माधुरी बडगर हिने एसनाईनशी बोलताना दिली. आज आपल्या समाजात स्त्रीवर होणारे अत्याचार आणि तिला दिलं जाणारं दुय्यम स्थान अजूनही ग्रामीण भागामध्ये स्त्रीला दुय्यम स्थानच दिलं जात आहे. त्यामुळे आमच्या कार्यक्रमाची थीमच स्त्रीभ्रूण हत्या आणि स्त्रीचा जागर या विषय आणि स्त्रीला आज स्त्रियांना पुढे या अत्याचारातून आणि अन्यायातून स्त्रीला पुढे जाण्यासाठी आपण कशी मदत करू शकतो, तिला प्रोत्साहन देऊ शकतो, हे आपल्याला या कार्यक्रमामधून शिकायला मिळेल. तर या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प.म. राऊत, आमदार श्याम सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई उपाध्यक्ष भास्कर विचारे, दामोदर रावराणे, बिपिन विचारे, अमरकोर विद्यालयाचे संस्थापक मान म्हात्रे, समाजसेवक मनीष नायर, विजय रावराणे यांसह आदी मान्यवरांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. तर या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून उपस्थित असणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते अॅडव्होकेट महादेव शेलार यांचाही सत्कार मिलिंद विद्यालयाचे संचालक सदानंद रावराणे यांच्या हस्ते करण्यात आला. मिलिंद विद्यालयाचे संस्थापक सदानंद रावराणे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगणाऱ्या गरीब वर्गातील विद्यार्थ्यांसाठी मिलिंद विद्यालयाची स्थापना करण्यात आल्याची माहिती संस्थापक सदानंद रावराणे यांनी दिली. ही असंच या विभागात माध्यमिक शाळेची व्यवस्था नव्हती आणि त्यावेळी इलेक्शनला असं फिरत येता प्रचाराच्या सभेत लोकांचं मागणं होतं की हे आदिवासी पाडे आहेत आणि इथे मोठी शाळा नाही आहे आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे इथे शाळा झाली पाहिजे. त्यावेळी असं आम्ही वचन दिलं होतं माननीय बाबुराव पाटलांच्या इलेक्शनमध्ये आणि त्यावेळी असं वचन दिलं होतं की जर तुम्ही आमचा हा उमेदवार शिवसेनेचा निवडून दिलात तर आम्ही त्यावेळेला तुम्हाला माध्यमिक शाळा देऊ आणि त्यानंतर ह्या इथं शाळा सुरू केली. त्याच्यामागचा उद्देश असा होता की माझे स्वतःचे वडील त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही 7 भावंडात समाजाने तुम्हाला फार दिलेलं आहे तर तुम्ही समाजाला काहीतरी द्यायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून ह्या गरीब वस्तीत शाळा काढण्याचं आम्ही धाडस केलेलं आहे वडिलांच्या सांगण्यावरून. शाळेचे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या गरीब असूनही त्यांनी आपल्या मेहनतीने शाळेच्या उत्तुंग शैक्षणिक कारकिर्दीचा चढता आलेख ठेवत असल्याचंही मिलिंद विद्यालयाचे संस्थापक सदानंद रावराणे यांनी एसनाईनशी बोलताना सांगितले. मुलांचा रिस्पॉन्स चांगला आहे. ह्या विभागात जरी मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या मागासलेली मुलं असली तरी शैक्षणिक दृष्ट्या ती उच्च थरावर आहेत. माझ्या शाळेमध्ये साधारणतः 190 मुलं 10वीला बसवून 96% पहिली मुलगी आहे आणि 97% माझा रिझल्ट आहे आणि साधारणतः 2000 विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षणाचा लाभ घेत आहेत. तर शाळेतील विद्यार्थ्यांनी अद्ययावत सोयी उपलब्ध करून देण्यासाठी शाळा कटिबद्ध असून शाळेत अत्याधुनिक संगणक शाळा, ई लर्निंग, इंग्रजी संभाषण वर्ग राबवले जात असल्याची माहिती सदानंद रावराणे यांनी दिली. इथे कॅम्प्युटर आहे, ई लर्निंग आहे, शिवाय स्पोकिंग इंग्रजी आहे, सेमी इंग्रजी आहे आणि प्रत्येक सणाचे ज्यांचे सण असतील किंवा काय असतील तिथे आपण सगळ्या प्रकारचे सण राबवतो. आत्तासुद्धा तुम्ही कार्यक्रम बघितला असेल तर एक स्त्रियांवर अत्याचार होतात त्याच्यावर आम्ही थीम ठरवलेली आहे आणि त्याच्यावर हा उत्कृष्ट असा कार्यक्रम आम्ही राबवतो. शाळेचे व्यवस्थापन शिक्षण नेहमीच शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहित करते, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात अशी माहिती शाळेच्या विद्यार्थ्यांनीही दिली. मी इयत्ता 7वी अ मध्ये शिकून आमचे वर्ग शिक्षक कदम सर आहेत. आमच्या शाळेमध्ये हे जे
जेवढेही सांस्कृतिक कार्यक्रम होतात, खेळ होतात, त्यामध्ये आमच्या संचालकाचा शिक्षक वर्ग मंडळाचा खूप आम्हाला अभिमान आहे. जेव्हा आमची स्नेहसंमेलन असतं तेव्हा आम्हाला आमच्या शिक्षक वर्ग, शाळेचा शिक्षक वर्ग, संचालक, मुख्याध्यापक आम्हाला खूप सहाय्य करतात. आम्हाला स्टेज उपलब्ध करून देतात. आमचे सगळे डान्स बसवतात. आम्हाला ते कपडे फ्रीमध्ये देतात. आमचा 1 रुपया आमच्याकडनं घेत नाहीत. की बोलतात की बाळा, आणि त्यावेळी तेव्हा आम्हाला ते खूप सहाय्य करतात, आमचे खूप मदत करतात. तेव्हा आम्ही त्यांचे खूप धन्यवाद मानतो. आमचे संचालक आहेत ते आम्हाला खूप लाड करतात. अस्नान न्यूज मुंबई. मुलुंडमधील स्वप्ननगरी परिसरातील दुर्लक्षित उद्यानाचा होणार कायापालट, आमदार तारासिंह यांनी दिले आश्वासन. मुलुंडच्या स्वप्ननगरी परिसरात असणाऱ्या पालिकेच्या उद्यानाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होतीये. सरदार तारासिंहांच्या वडिलांच्या नावाने असणाऱ्या उद्यानाचे उद्घाटन झाल्यानंतर पालिकेच्या अख्यातरित्या येणाऱ्या या उद्यानाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने एकेकाळी विरंगुळाचे ठिकाण असणारे हे उद्यान आज ओस पडलंय. उद्यानाची निगा न राखल्याने उद्यानातील सर्वच वस्तूंची दुरावस्था झालीय, तर संपूर्ण उद्यानातील विजेचे खांब खराब झाल्याने उद्यानामध्ये संध्याकाळी काळोखाचे साम्राज्य पसरतीये. या अंधाराचा फायदा घेऊन प्रेमीयुगले एकांताचा लाभ घेण्याकरता उद्यानात बसलेली आढळत आहेत. तर उद्यानाच्या झालेल्या दुरावस्थेमुळे सामान्य नागरिकांनी या उद्यानाकडे पाठ फिरवली आहे. याचाच फायदा घेऊन व्यसनी तरुणांनी या उद्यानाला आपला अड्डा बनवलाय. तर उद्यानात सर्वत्र सिगारेटची पाकिटे, दारूंच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसून आला. दिवसा उजेडही येथे प्रेमीयुगुलांचा राबता दिसून येतोय. तर उद्यानामध्ये येणारे तरुणही आपल्या मोटारसायकली उद्यानांमध्ये पार्क करून ठेवत आहेत. या उद्यानाच्या दुरावस्थेकडे आमदार सरदार तारासिंह यांचे लक्ष वेधले असता त्यांनी सदर उद्यानाची मालकी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे असल्याचे निदर्शनास आणून दिले. मात्र तरीही आपल्या विभागातील हे उद्यान असल्याने आपण आपल्या पक्षाच्या नगरसेवकांमार्फत आमदार निधीतून या उद्यानाचं कायापालट करू असे आश्वासन आमदार सरदार तारासिंह यांनी एस9शी बोलताना दिले. उद्यान के बाजू में जो गार्डन है उसके बारे में बातचीत किया है. वो गार्डन प्रताप सिंह उद्यान जो है वो म्यूनसिपैलिटी के माध्यम से और मेरे एमएलए फंड से बनाया गया है. उसके आगे का जो गार्डन है वो बीएमसी के अंडर है, हमारे इसके अंडर नहीं है. पर आमदार के नाते है कि कोई भी व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह कौस्तुभदार व्यास, एस9 न्यूज मुंबई. मकर संक्रांतीच्या निमित्ताने मुलुंड शेख नाक्यावरील रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने सत्यनारायण महापूजेचे आयोजन. मकर संक्रांतीचे औचित्य साधत नेहमीच धक्काधकीचे जीवन जगणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांच्या जीवनात निवांतपणाचे 2 क्षण यावे यासाठी मुलुंड शेख नाका येथील रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी शेख नाक्यावरील रिक्षा तळाजवळ सत्यनारायणची पूजा मांडण्यात आली होती. या महापूजेला सर्व रिक्षा टॅक्सी चालक आणि प्रवाशांचा मोठा प्रतिसाद लाभला. भाविकांनी मनोभावे महाप्रसादाचा लाभही येथे घेतला. तर या सत्यनारायणाच्या महापूजेच्या निमित्ताने साई भंडाराचे आयोजनही येथे केले होते. या भंडाऱ्यालाही भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या संघटनेचे उपाध्यक्ष दीपक जाधव यांनी मकर संक्रांतीच्या निमित्ताने या सत्यनारायणच्या पूजेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती एस9शी बोलताना दिली. सत्यनारायणच्या पूजेचे आयोजन गेली 5 वर्षे केले जात असून रिक्षा चालक मालकांना एकत्र आणून बंधुभावाने एकत्र व्हावे यासाठी या सत्यनारायणच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले असल्याचे रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष सचिन पवार यांनी म्हटले. या पूजेचा मागचा उद्देश असा, सर्व रिक्षा टॅक्सीवाले कधी एकत्र येत नाहीत. हे सगळे एकत्र येऊन एक बंधुप्रमाणे एक पूजा घालावी, एक सगळं संघटना होऊन एकजुटीने राहावं, त्यासाठी या पूजेचं माझं महत्त्व आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह मयूर घाग, एस9 न्यूज मुंबई. एस9च्या बातमीपत्रात वेळ जरी अल्पशा विश्रांतीची.
महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. भाजपामुळे राडेबाज ठाणे म्हणून ओळख निर्माण केलेल्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना तिळगुळ देऊन साजरी केली मकर संक्रांत. मकर संक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तिळगुळ देऊन गोड बोलण्याचा संदेश दिला जातो. सर्वत्र गोडवा पसरविणारा असा हा सण ठाणे शहर संस्कृतीचे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र मध्यंतरी ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सभापतीच्या वादावरून निर्माण झालेल्या हाणामारीमुळे राडेबाज ठाणे अशी प्रतिमा सर्वत्र निर्माण झाली आहे. या सर्व राडेबाजीमध्ये प्रसिद्धी झालेल्या भाजपा पक्षाने काल मकर संक्रांतीचे औचित्य साधून एकमेकांना गोडवा पसरविण्याचा संदेश दिला. विष्णुनगर येथे सर्व भाजपाचे पदाधिकारी जमले होते. सुभाष काळे, शिक्षण मंडळ सदस्य प्रकाश नरसारा यांसह इतर युवा कार्यकर्तेही येथे उपस्थित होते. उपस्थितांनी एकमेकांना तिळगुळ देऊन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत मध्यंतरीच्या काळात भाजपाची मलिन झालेली प्रतिमा मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्ताचे औचित्य साधून सुधारण्यास शुभारंभ करू असे आश्वासन दिले. हिंदू धर्माप्रमाणे मकर संक्रांतीला आपण तीळ आणि गुळ असे एकत्र करून सगळ्यांना देतो आणि म्हणतो की तिळगुळ घ्या आणि गोड बोला. आमचे इथले वॉर्डाचे अध्यक्ष मंत्रीनाथ पवार यांनी हा तिळगुळ घ्या गोड बोला हा कार्यक्रम खास इथे आयोजित केलेला आहे. आपण जसं आता सांगितलं की सगळीकडे अनेक समस्या आहेत, अनेक प्रॉब्लेम्स आहेत, काही मिसअंडरस्टँडिंग असतात, लोकांमध्ये काही गैरसमज असतात. ते सगळे आजच्या दिवशी तिळगुळ घ्यायचा आणि गोड बोलायचं आणि बाकी सगळं मागचं सगळं विसरून भारतीय जनता पक्षाच्या कामाला सर्वांनी झुकून द्यायचं आणि आगामी येणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीला नरेंद्र मोदी हे जे आमचे नेते आहेत त्यांना पंतप्रधान पदावरती विराजमान करायचं अशा या सर्व हेतूंनी सर्वांनी एकत्र येऊन तिळगुळ घेऊन गोड बोलून पक्षाचं काम वाढवावं या एका चांगल्या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात. आम्ही सर्वजण कार्यकर्ते आहोत. भारतीय जनता पक्षासाठी आम्ही कार्य करतो आणि दरवर्षीप्रमाणे आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे की बाबा तिळगुळ घेऊन जे मागचे काही मतभेद असतील ते सगळे विसरून आम्ही सर्वजण एक दिलाने एक जोमाने आमच्या पक्षासाठी काम करणार आहोत. सगळीकडे समस्या असतील किंवा काय लोक वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असतील पण त्यांच्याकडे आम्ही कम्प्लिटली दुर्लक्ष करून आम्ही सर्व आमच्याकडे नौपाडा मंडल युवा मोर्चाचे सगळे कार्यकर्ते आहेत. नौपाडा मंडल युवा मोर्चा अध्यक्ष भावेश चौधरी आहेत, त्यांचे सर्व कार्यकर्ते आहेत, तर माझे कार्यकर्ते आहेत. तर अशा पद्धतीने आम्ही सर्वांनी मिळून ठरवलेलं आहे की सगळे मतभेद विसरायचे, नवीन जोमाने कामाला लागून पंतप्रधान आमचे जे मोदी आहेत ते कसे होतील या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी ह्या वर्षाची आम्ही एक सुरुवात केलेली आहे आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टी कशा रीतीने जास्तीत जास्त जागा मिळेल यासाठी आम्ही आमच्या ठाणे शहरातर्फे प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिरुद्ध ओसरामकरसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. मकर संक्रांतीच्या दिवशी गाण्यांच्या तालावर ठेका धरत लहानांसह मोठ्याने लुटला पतंग उडवण्याचा आनंद. मकर संक्रांत म्हटलं की सर्वत्र तिळगुळाचा आस्वाद घेतला जातो. सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो तर या दिवशी पतंगही ठिकठिकाणी उडवले जातात. ठाण्यातही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या परिसराबाहेर हा पतंग महोत्सव राबवण्यात आला. परिसरातील स्थानिक नागरिक, लहान मुले आपल्या पालकांसह येथे पतंग उडवण्याकरिता मोठ्या उत्साहाने आले होते. रंगीबेरंगी पतंग येथे उडवले गेले तर राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर अध्यक्ष मनोज प्रधान, खासदार संजीव नाईक, ऋता आव्हाड यांसह इतर पदाधिकारी व मान्यवर येथे उपस्थित होते.
लहान मुलांनी येथे पतंग घेण्याकरताही गर्दी केली. तसेच सर्वांची उंच पतंग उडवण्याची येथे स्पर्धा सुरू होती. अवकाशात रंगीबेरंगी पतंग उडत असल्याने नयनरम्य असे दृश्य येथे निर्माण झाले. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिरुद्ध ओसरामकर सह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मराठी साहित्यातील प्रख्यात कवी, विचारवंत व दलित पॅथरचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे आज दुःखद निधन. साहित्य क्षेत्रात पसरली शोककळा. मराठी साहित्यातले प्रख्यात कवी, विचारवंत व दलित पॅथरचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे आज पहाटे 4च्या सुमारास बॉम्बे रुग्णालयात निधन झाले. ते 73 वर्षाचे होते. तर मायसेनिया ग्रेव्हिस व कोजन कॅन्सर या आजाराने त्रस्त असलेल्या ढसाळ यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून बॉम्बे रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांच्या दुःखद निधनामुळे साहित्य क्षेत्रामुळे दुःखाची लाट पसरली आहे. 15 फेब्रुवारी 1949 रोजी मुंबईतील गोलपीठा भागात अत्यंत गरिबीत जन्मलेल्या नामदेव ढसाळांनी आपला पहिला कविता संग्रह गोलपीठा प्रकाशित केल्यावर त्यांची समीक्षकांनी आणि काव्यरसिकांनी विशेष दखल घेतली. त्यांच्या कवितांनी मराठी प्रस्थापित साहित्याविरोधी भूमिका घेण्याचे नवीन कवींना बळ दिले. 1972 साली प्रकाशित झालेला पहिला काव्यसंग्रह गोलापीठा, 1975चा मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हरविले, 1981चा तुझी इयत्ता कैची, तर 1995चा या सत्तेत जीव रमत नाही, मी मारले सूर्याच्या रथाचे घोडेसाद, गांडू बगीचा इत्यादी काव्यसंग्रहांनी दलित साहित्याला एक वेगळीच दिशा मिळाली होती. त्याचबरोबर हाडकी हडवळा आणि निगेटिव्ह स्पेस सारख्या कादंबऱ्यांनी मराठी साहित्याला वेगळाच आयाम प्राप्त करून दिला. 1972 साली अमेरिकेच्या ब्लॅक पॅथरच्या धर्तीवर दलित पॅथर ही दलित हक्कांकरिता लढणारी संघटना स्थापन केली. मराठी दलित साहित्यात परिवर्तन करणारे लेखक म्हणून त्यांची ओळख होती. तथाकथित पांढरपेशा समाजाने वाळीत टाकलेल्या महानगरीय जीवनातील विविध पैलू आणि रांगड्या बोलीभाषेचा बिनधास्तपणे केलेला समर्पक वापर यामुळे ढसाळांचे साहित्य नवचेतनदायी आहे. या संदर्भात कवी अशोक बागवे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. नामदेव ढसाळ हा म्हणजे खरा दलित कवितेचा आणि विद्रोहाचा एक अतिशय खराखुरा असा आवाज होता.
नामदेव ढसाळ गेल्यामुळे मराठी कवितेची अतिशय अपरिमित अशी हानी झालेली आहे. खरं म्हणजे नामदेव ढसाळ हा जागतिक पातळीवर मराठी कविता पोहोचवणारा अतिशय मोठा, ज्याला महाकवी म्हणावा असा कवी होता. लिटिल मॅगझिनच्या संदर्भात त्यावेळी आमची खूप मैत्री झाली. लिटिल मॅगझिनचं कार्य जे त्याने सुरू केलं होतं त्यामध्ये प्रस्थापितांविरुद्ध आवाज उठवणं आणि नवीन नवीन उन्मेषांना प्रसिद्धी देणं हे जे त्यांचं कार्य होतं ते कार्य त्यांनी सुरू केलं. त्यानंतर सगळ्यात मोठी घटना म्हणजे दलित पॅन्थर त्यांनी निर्माण केली. दलित पॅन्थरमुळे सर्वहारा समाजाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न चव्हाट्यावर मांडण्याची भूमिका एक जातिवंत आणि ज्वलंत कवीच करू शकतो अशा प्रकारची त्याची धारणा होती. अनेक चांगले कविता त्यांनी लिहिल्या सत्यकथेमध्ये. त्यावेळच्या गाजलेल्या नियतकालिकांमध्ये त्याच्या कविता ज्या यायच्या त्या सर्वस्वी मराठी कवितेला नवीन होत्या. त्यामुळे मराठी कवितेचं परिवर्तन करण्याची क्षमता त्यांच्या लेखणीमध्ये होती. म्हणजे गोलपिटा या सत्तेत जीव रमत नाही, गांडू बगीचा किंवा तुही इयत्ता कंचितुनी हे जे संग्रह त्याचे आले हे मराठीतले वेगळे संग्रह होते. जे संग्रह ज्याचे अनुवाद परकीय भाषेमध्ये सुद्धा झालेले आहेत. भारतीय भाषेत तर झालेच पण परकीय भाषेत सुद्धा झालेले आहेत. त्याची कादंबरी पण वेगळी होती. म्हणजे हाडके आडवळा वाचल्यानंतर अतिशय काय म्हणतात त्याला की आदिवासी जमातीमध्ये असलेल्यांचं जीवन कशा प्रकारचं असतं याचं अतिशय उत्कृष्ट आणि उत्कट चित्रण नामदेव ढसाळने केलेलं आहे. आणि नामदेव ढसाळ ही एक संस्थाच होती. म्हणजे त्याच्या बहुआयामी असं व्यक्तिमत्व होतं की एकाच वेळी राजकीय, एकाच वेळी सामाजिक, एकाच वेळी कवी म्हणून, चळवळ म्हणून त्याने केलेलं होतं. आम्ही बराच वेळा त्याच्या गोलपीठामध्ये आम्ही फिरायचो. जिथे तो राहायचा तिथे आम्ही जायचो. आणि गंमत म्हणजे त्यांनी वडिलांचं नाव लावलंच नव्हतं. नामदेव साळूबाई ढसाळ असं त्याचं नाव होतं. आणि त्यावेळेचं अतिशय क्रांतिकारी असं व्यक्तिमत्व, अतिशय आग्रही आणि आक्रमक अशी कविता लिहिणारं व्यक्तिमत्व म्हणून नामदेव ढसाळ मराठी कवितेला परिचित होते. आणि आज नामदेव ढसाळ नाही आहेत म्हटल्यानंतर मराठी कवितेचं जे काही साम्राज्य कोसळतं आहे त्यामध्ये एक मोठा असा एक बुरुज आज आपण हरवला आहे. मला अतिशय वाईट वाटतं आहे कारण माझा फार चांगला असा दोस्त होता. आणि ह्याला रवींद्र नाट्य मंदिराला जागतिक कवितांचं ज्यावेळी त्याने ते सुरू केलं होतं कवी संमेलन त्यावेळी मला हमखास बोलवणारा माझा अगदी जवळचा मित्र आज गेलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिरुद्ध ओसरामकरसह सारिका साळुंके, एस9 न्यूज ठाणे. महाराष्ट्र कोळी समाज संघाच्या विद्यमाने ठाण्यात 18 जानेवारीपासून भव्य कोळी आगरी मालवणी महोत्सवाचे आयोजन. महाराष्ट्र कोळी समाज संघाच्या विद्यमाने भव्य कोळी आगरी मालवणी महोत्सवाचे आयोजन महाराष्ट्र कोळी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनंत तरे यांनी ठाण्यात केले आहे. सदर भव्य कोळी महोत्सवाचे उद्घाटन आगरी समाज नेते शिवसेनेचे लीलाधर डाके यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती अनंत तरेंनी पत्रकार परिषदेत दिली. विशेष म्हणजे महोत्सवाची सांगता गेल्या 2 वर्षापूर्वी झालेली ठाणे सुंदरी ही स्पर्धा येथे राबवली जाणार आहे. तर मराठी सिनेकलाकार टाइमपासची टीम, नव्याने येत असलेला संघर्ष चित्रपट फू बाय फू यांची टीम या महोत्सवाची शोभा वाढवण्याकरता येथे येणार आहे. या भव्य कोळी आगरी मालवणी महोत्सवाचे खास आकर्षण ठरणार आहे ते खाद्य जत्रेचे. ठाणेकर कवयांना विविध मासळीचे स्वादिष्ट पदार्थ, चुलीवरील चवदार पदार्थही येथे उपलब्ध होणार असून 9 दिवस होणाऱ्या उत्सवामध्ये ठाणेकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना उपनेते अनंत तरेंनी केले आहे. 2010ला आम्ही जेव्हा महोत्सव घेतला तर खूप मोठा प्रतिसाद मिळाला आणि मध्यंतरी 2 वर्षामध्ये हा काही अपरिक कारणामुळे होऊ शकला नाही. आता तो ह्या वर्षी होतोय. ह्या वर्षीचं प्रमुख आकर्षण आहे एकतर 17 ते 26 पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवामध्ये 26 तारखेला ठाणे सुंदरी ही स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे. जवळजवळ 40 महिलांनी, तरुणींनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. गत वर्षाचा अनुभव असा आहे की ज्या ठाणे सुंदरीमध्ये ज्यांनी किताब मिळाला होता त्या तरुणीला 2-3 पिक्चरमध्ये काम मिळालं. एक 5-6 सिरियलमध्ये ती काम करते. असं एक नवीन व्यासपीठ तरुणीला सुद्धा मिळते. त्याच्यानंतर फू बाय फू टीम जी अंशुमन विचारांची टीम आहे ती येणार आहे. लावण्यावरती लावणी हा सुंदरी कार्यक्रम करणार आहे. पहिल्या दिवशी 17 तारखेला क्रांती रेडेकरचा अतिशय बहादर असा लावण्याचा कार्यक्रम होणार आहे.
ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन शिवसेनेचे नेते आणि आगरी समाजाचे नेते माजी मंत्री माननीय श्री लीलाधर डाके साहेब करणार आहेत. ओपन फेस्टिवल ज्यांनी केला ते अरुण कुमार आणि कर्नावट हे त्या उद्घाटनाच्या वेळी हजर राहणार आहेत. समाजातील आणि आगरी समाजातील मालवणी समाजातील मोठे कलाकार या ठिकाणी येणार आहेत. तुमचा अंशुमन विचारे बरोबर जे कलाकार हजर राहणार आहेत, टाइमपास पिक्चरचे सगळे यशस्वी कलाकार या ठिकाणी येणार आहेत. त्याचबरोबर मला सांगता आनंद होतो की संघर्ष नवीन एक चांगला पिक्चर निघतोय, त्या संघर्षाचे सगळे कलाकार येणार आहेत. अशा विविध माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे हे कलाकार ह्या ठिकाणी येतील. जॅकी श्रॉफ गेल्या वेळेस मिळाले ती ह्या वर्षी येतील. त्याचप्रमाणे आमच्या गायिका अनुराधाजी पोडवाळ सुद्धा या ठिकाणी हा किताब द्यायला येतील. माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. आमंत्रित त्यांनी स्वीकारलेलं आहे. ती यावी असा आमचा प्रयत्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिरुद्ध ओसरामकरसह सारिका साळुंखे, SN न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. प्रख्यात कवी दलित पॅथरचे संस्थापक नामदेव ढसाळ यांचे निधन. म्हणून स्वप्ननगरी उद्यानाचा कायापालट करण्याचे आमदार सरदार तारासिंह यांचे आश्वासन. तर पवई मिलिंद विद्यालयाचा 22वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा, पारितोषिक वितरण व सांस्कृतिक उपक्रम राबवित संपन्न. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.